चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया अगदी चविष्ट असा पदार्थ. तो पदार्थ तुम्ही अशा पद्धतीने बनवला तर तो तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही आणि तुम्ही एकदा खाल्ला तर तो परत परत मागणार. तो म्हणजे कारले. कसा आहे ना मित्रांनो, तुमच्या आहारावर तुमची बुद्धिमत्ता, तुमचा स्वभाव, तुमची शारीरिक क्षमता अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त करणे या दोन्हीही गोष्टी तुमच्या आहाराच्या अधीन आहेत. पत्त्याने राहिले, योग्य आहार घेतला तर औषधाची गरज कमी लागते आणि कितीही औषध घेतली पण पथ्यच नाही केले तर त्या औषधाचा काहीही हवा तसा उपयोग होत नाही. त्याच पद्धतीने कारले हा पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. चला तर मग बनवूया कारले. तर सर्वप्रथम कारले बारीक चिरून घ्या. तिकडे कढई किंवा तवा गरम करायला ठेवा. त्यात तेल ठेवा. तेलाला छान अशी उकळी आली की त्यात कढीपत्ता, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या. इकडे कारले छान असे त्याला लिंबू रसाने माखून घ्या. त्यावर थोडे मीठ टाका आणि ते थोडा वेळ तसेच त्यात मीठ लिंबू जीर्ण होईपर्यंत राहू द्या. थोड्या वेळाने इकडे गरम केलेल्या तेलामध्ये ते कारले टाकून घ्या आणि त्यावर छान असं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या व त्यावर थोडीशी चिमूटभर साखर टाका आणि ते कारले त्या तेलामध्ये छान असं परतून घ्या. अशा रीतीने आपलं तयार झालं आहे नमकीन पण चविष्ट असं शरीराला उपयुक्त असणारं कारले. धन्यवाद. आपलं चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.